आजच्या घडीला आपण पक्ष म्हणून एकजुटीने एक संघटनेने काम करून आपले सगळे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी कसे निवडून येतील याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे। अतुलदादांचंही काम आपल्या परिसरामध्ये अतिशय चांगलं आहे। त्यांना चांगली संधी दिली तर त्या संधीचा निश्चितपणाने ते सोनं करतील याची माझ्या मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून महिनाभरावर थेट मतदानाची तारीख येऊन ठेपली आहे। अशातच निवडणुकीला कोणत्याही परिस्थितीत सामोरे जायचे या उद्देशानं प्रभाग 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अतुल मते यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे। कालपर्यंत शांततेच्या मार्गाने प्रचार करताना मतदारांच्या भेटीगाठी घेत अतुल मते यांनी प्रभाग 2 मधून निवडणुकीची तयारी केली आहे। अजित पवारांचे घड्याळ हाती बांधत अतुल मते यांनी प्रचाराचा नारळ फोडला। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सीमांतिनी कोकाटे यांच्या उपस्थितीत अतुल मते यांच्या प्रचाराचा नारळ आडगावच्या मारुती मंदिरात फोडण्यात आला। प्रभाग 2 मधील नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि त्यांच्या मूलभूत प्रश्नांचा अभ्यास करून या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर अतुल मते आग्रही असणार आहेत। प्रभागात सामाजिक, शासकीय, शैक्षणिक आणि विशेषतः आरोग्य सुविधांपासून वंचित राहता कामा नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अतुल मते यांनी राष्ट्रवादी पुन्हा असा नारा दिला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 2 मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय केलाय। पायाभूत सुविधा, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षित प्रभाग, शिक्षण, युवक क्रीडा धोरण, ज्येष्ठ आणि दुर्बल घटकातील महिलांच्या संदर्भात बचत गटाचे धोरण, सामाजिक एकोपा, सांस्कृतिक प्रभाग, प्रभागाचे पर्यावरण आणि सौंदर्यीकरण यावर अतुल मते यांनी भर दिलाय। काही सैनिक जरी असले पण त्यांच्यामध्ये ताकद चांगली असली तर निश्चितपणाने ते गड जिंकू शकतात आणि त्याच पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे। आपल्याला आपलं सैन्यही वाढवायचं आहे आणि सैन्य वाढवत असताना प्रामाणिक लोकांचं सैन्य वाढवायचं आहे, जे पक्षासाठी, लोकांसाठी काम करण्याची त्यांचा हेतू आहे आणि समाजामध्ये बदल घडवायचा हेतू आहे। अशा लोकांना सोबत घेऊन काम करायचं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने मला 100% खात्री आहे येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय चांगले आणि सुंदर असे उमेदवार आपण निवडून देणार आहोत। अतुलदादांचंही काम आपल्या परिसरामध्ये अतिशय चांगलं आहे। त्यांना चांगली संधी दिली तर त्या संधीचा निश्चितपणाने ते सोनं करतील याची माझ्या मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अतुलदादा असतील, पूर्णच जी आपली टीम आहे प्रभागामध्ये माझ्या मते आपले 4 उमेदवार आहेत इकडे आणि हळूहळू आपल्याला जसे जसे उमेदवारी येतील तशा जाहीर होतीलच। आता प्रक्रिया सुरू झाली आहे। मात्र उमेदवार कोणी असो, आपण फक्त कोकाटे साहेब आणि अजितदादा हे 2 चेहरे बघायचे आहे आणि चांगल्या मतांनी आपण सगळ्यांना निवडून द्यायचं आहे। आपल्याला अजितदादांचे हात बळकट करायचे आहे। हे करत असताना आपल्याला लोकांच्या समस्या सोडवायच्या आहे, एवढाच हेतू फक्त डोळ्यासमोर ठेवायचा आहे। मी अतुलदादा असतील, त्यांची सगळी टीम असेल, सगळेच कार्यकर्ते असेल यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। मला खात्री आहे ते विजयाचा गुलाल घेऊनच आपल्यापर्यंत येतील। कालच आचारसंहिता लागली आणि आज आपण अतुलदादाचं नारळ फोडतो, जी आडगावकरांच्या दृष्टीने भाग्याची आणि शुभ अशी वार्ता आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। या ठिकाणी अतुलदादांनी गेल्या सातत्याने 2 वर्षापासून हे काम करत आहेत। धार्मिक काम असो, शैक्षणिक असो, क्रीडातला असतो, कुठल्याही प्रकारचं विविध प्रकारचं काम असतं ते अतुलदादांनी या ठिकाणी केले आणि सतत 2 वर्षापासून हा सातत्याने जनतेची सेवा कशी करता येईल अशी या ठिकाणी या माणसाने काम केलं आहे। या ठिकाणी हे मी निश्चितच सांगतो, राष्ट्रवादी पक्षाकडून ते इच्छुक आहे, पण या ठिकाणी मी निश्चित सांगतो का आज मी सगळं बघितलं, श्रेष्ठींना चर्चा केली आणि आपलं हे राष्ट्रवादी तिकीट हे अतुलदादालाच मिळणार आहे हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो। नाशिक जिल्ह्यामध्ये जेव्हा दादांचा असेल, कोकाटे साहेबांचा कामाचा धडाका असेल, या सर्वांच्या कामाचा धडाका बघून अतिशय इथे सर्व नागरिक त्यांच्या कामाच्या धडाक्यातून अतिशय प्रेरित झाली आहे आणि अगदी आता बघायचं म्हटलं तर नाशिक महापालिकामध्ये आडगाव हे गाव इथं 40 वर्षापासून इथं हे आडगाव आहे, पण शेजारीच बघितलं आपण देवाली मतदारसंघ आहे तो ग्रामीणमध्ये येतो। ग्रामीणमध्ये अशी परिस्थिती का काँक्रीटचे रस्ते आणि इकडं परिस्थिती बघितली तर 20-20 वर्ष झाल्याच्या रस्त्यावर डांबरसुद्धा पडलेलं नाही। तर इथल्या लोकांची एकच मानसिकता आहे की आमच्या इथे खऱ्या अर्थाने लाईट, पाणी आणि रस्ते या गोष्टी होणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने आम्ही महापालिकेत आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी राहिला आहे। त्याच्यामुळं आज या सर्व लोकांनी आपल्यावर एक विश्वास ठेवून आणि नक्की सगळ्यांनी मला जो निवडून दिलं तर एक माझा शब्द आहे, 5 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 2 हा सगळ्यात आदर्श प्रभाग असेल।
या प्रसंगी विष्णुपंत म्हैसुणे, दामूअण्णा शिंदे, वाळू देशमुख, भिकाजी शिंदे, सुरेश लभडे, प्रभाकर माळोदे, रामकिसन माळोदे, संजय शिंदे, खलील सय्यद, जावेद सय्यद, पंडित दिवटे, एकनाथ तापकिरे, अभय माळोदे, किरण हांडोरे, गोरख लभडे, भाऊसाहेब वाघ, गणेश हळदे, सुरेश हांडोरे, पंढरीनाथ हांडोरे, विजय नवले, सुदाम दुशिंग, विलास माळोदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, अतुल मते समर्थक आणि आडगावचे नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी उमेश वणकर, दिशा न्यूज, नाशिक.